महिलांना संघटित करून त्यांच्यासोबत त्यांच्या आर्थिक आणि औद्योगिक उन्नतीसाठी एखादा प्रयत्न केला तर त्याला खूप अडचणी येतात, पण त्या अडचणींना तोंड देत जर चिकाटीने आपल्या प्रयत्नांना आपण चालू ठेवलं तर काय घडतं हे नागपूरच्या गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेनं दाखवून दिलेलं आहे. 27 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. स्वतः कांचन गडकरी यांनी काही महिलांना सोबत घेऊन त्यांचा काय अनुभव होता त्यांना विचारूया. कांचन वहिनी सांगा, कसा अनुभव होता तुमचा, कशा अडचणी आल्या आणि कसा आता पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा मेळावासुद्धा करणार आहात? अडचणी तर आल्यात. 27 वर्षापूर्वी गायत्री महिला औद्योगिक संस्था ही संस्था आम्ही स्थापन केली. मूळ उद्देश होता की महिलांना आपल्या पायावरती उभं राहावं, त्यांनी वैचारिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं. प्रत्येकालाच खूप शिकल्यानंतर नोकरी मिळते असं नाही, तर स्वतः उद्योजिका बनावं आणि आपल्याबरोबर आपल्या 4 सखींना 4 मैत्रिणींना उद्योगाच्या मागे तो प्रोत्साहन द्यावं. म्हणून गेल्या 27 वर्षापासून आम्ही सगळ्या महिला प्रयत्नशील होतो आणि आज मात्र त्याचं खरंच वटवृक्षात रूपांतर झालं आहे. आम्ही आज या महिन्यामध्ये 6, 7, 8, 9 डिसेंबरला मोठा एक्सपो अरेंज केला आहे, जिथे सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग महिला आहेत, महिलांचे स्टॉल्स आहेत, वैविध्यपूर्ण स्टॉल्स आहेत आणि केवळ त्यांना उद्योजकतेला गती मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या मालाचा खप व्हावा, त्यांना शिकता यावं की कुठे आपण किमतीमध्ये कमी पडतो का, आपण पॅकिंगमध्ये कमी पडतो का, काय होतं आहे, आपला माल का बरं खपला नाही, त्यांना शिकता यावं. म्हणून दरवर्षी एका मोठ्या एक्सपोचं आम्ही आयोजन करत असतो आणि यावर्षी 65 महिलांचे स्टॉल रजिस्टर झाले आहेत आणि काही फूड स्टॉल्स पण आहेत आणि अशा अनेक महिला आज आपल्या पायावरती उभ्या राहिल्या आहेत आणि दरवर्षी या एक्सपोच्या माध्यमातून किमान 60-70 नवीन उद्योजक आम्हाला जुळतात आहे आणि त्यांना एक नवीन व्यासपीठ त्या उद्योजकांना आम्ही निर्माण करून देतो आहे. आणि मला आनंद होतो की खरोखर कधी तर मागच्या वर्षी तर असा अनुभव होता की त्या छोट्या दोघी नुकत्या न्यूली मॅरिड अशा दोघींनी स्टॉल लावला आणि त्यांचं पहिल्याच दिवशी सगळं त्यांचं सामान खपलं आणि त्यांना खूप प्रॉफिट झाला. तर त्यावेळेला त्या मला म्हणाल्या की मॅडम ऐसे हर 2 महीने के बाद अरेंज करो ताकि हम अच्छा पैसा कमाएं. नक्कीच मार्केटिंगचा एक चांगला अनुभव त्यांना मिळतो आणि एक चांगली संधी मिळते. मला हे विचारायचं आहे की 27 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही महिलांना कन्व्हिन्स करत होता आणि त्यांना पण स्वतःला विश्वास वाटत नव्हता की आपण उद्योजिका होऊ शकतो, आज 27 वर्षानंतर मानसिकतेत फरक पडलेला आहे. काय अनुभव आहे तुमचा? हां, मानसिकतेमध्ये तर फरक पडला आहे आणि आम्ही पण त्याच्यातनं शिकलो आहे. कारण की जेव्हा पहिल्यांदा आम्ही संस्था चालू केली, ज्यावेळेला आम्ही ट्रेनिंग करायचो त्यावेळेला आम्ही पण 2-4 ठिकाणी फसलो आहे. मग लक्षात आलं की इतक्या साध्या मनाने आपण बिझनेस करू शकत नाही. आपल्याजवळ पण ते बिझनेस माइंड तयार करावं लागतं. असे 2-4 अनुभव आम्हाला आले. आम्हाला काही लोकांनी डुबवलं, कधी पैशाने डुबलो, कधी कशाने डुबलो. पण तरी त्याच्यातनं हळू मार्ग काढत आम्ही त्यावेळेला कोकणातला एक व्यक्ती शोधला. आम्ही कोकण महोत्सव केला, आम्ही पापड महोत्सव केला. असं वेगळे प्रयोग करत आम्ही आत्तापर्यंत इथे आलेलो आहे. पण मला सांगायला आनंद होतो मागच्या वर्षीचा आमचा टर्नओव्हर 38 लाख होता आणि आता या 7-8 महिन्यामध्ये आमचा टर्नओव्हर आता 24 लाख झालेला आहे. आणि आमचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कागदाच्या पिशव्या आणि कापडाच्या पिशव्या. गायत्री महिला औद्योगिक संस्थेमध्ये एक युनिट आहे. त्या युनिटच्या माध्यमातून आम्ही साधारण 150 ते 200 महिलांना रोजगार देतो आहे. आमच्या कापडाच्या पिशव्या महिला शिवून देतात, आमच्या कागदाच्या पिशव्या पेस्टिंगसाठी महिलांकडे जातात आणि त्या आम्हाला देतात. कोरोना काळात तर आम्ही जवळजवळ 250 कुटुंबांना आम्ही काम दिलं होतं आणि त्यांचं कुटुंब आमच्या कोरोना काळामध्ये आमच्या गायत्रीवरती ते कुटुंब जगलेलं आहे. आणि आमचा मुळात प्रॉफिट कमावणं हा आमचा उद्देश नाहीच आहे. महिलांना आपल्या पायावरती उभं करणं, महिलांना उद्योजिकतेकडे वळवणं आणि त्यांनी उद्योजिका बनून स्वतः उद्योजिका बना आणि 4 जणींना नोकरी द्या. नोकरी करणारी महिलांना तर नोकरी देणारी महिला आम्हाला तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी गेल्या 27 वर्ष ही संस्था खूप धडपड करते आहे. एक शेवटचा प्रश्न, अजूनही तुम्ही महिलांना जोडताय. दरवर्षी किती महिला तुमच्या या उपक्रमातून सक्षम होण्याकडे हे करतात?
साधारण दरवर्षी 50-60 महिला उद्योजिका आमच्याकडे येतात. मग कधी त्या नागपुरातल्या असतात, कधी खेडेगावातल्या असतात, कधी फूड प्रोसेस मला त्या तिकडल्या महिला असतात. पण साधारण दरवर्षी 40 ते 50 नवीन महिला उद्योजिका आमच्याशी जोडल्या जातात आणि त्या आपल्या उद्योजकामध्ये यशस्वी वाटचाल करतात आहेत. पुढचं स्वप्न काय, टार्गेट काय? आमची स्वतःची बिल्डिंग व्हावी हे आमचं टार्गेट आहे. आमची स्वतःची गायत्री महिला औद्योगिक संस्था 27 वर्ष काम करते आहे, पण त्याला ऑफिस नाही आहे, स्वतःची बिल्डिंग नाही आहे. पुढचं स्वप्न ते आहे की स्वतःची बिल्डिंग झाली पाहिजे. खूप खूप धन्यवाद. तर आपण बघू शकतो की महिलांना सोबत घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास घातला आणि प्रयत्नांची जर जोड राहिली तर महिला स्वतः उद्योजिका होऊ शकता हे गायत्रीने दाखवून दिलेलं आहे. आणि घरी दुय्यम भूमिका न स्वीकारता स्वतः जर मेहनत केली तर उद्योजिका होता येतं आणि स्वतः नोकरी देणाऱ्या होऊ शकता येतं आणि तेच या प्रयत्नातून समोर आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.